या दोन बलाढ्य संघांमध्ये आपण पाहूयात द्वंद्व। तत्पूर्वी आपण या ठिकाणी नाणेफेक पाहिली। किनवली संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय। आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी खेवारी संघाला। या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात झालेला आहे, परंतु किनवली संघाचा 12वा खेळाडू अद्यापपर्यंत कॉमेंट्री बॉक्सशी आलेला नाहीये। त्याला विनंती असेल की आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधावा। यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आजच्या दिवसातला खेळवला जाईल। एमएस एंटरप्राइजेस आल्यानी वर्सेस अस्नोली या दोन उभय संघांमध्ये दुसऱ्या राऊंडची पहिली लढत आजच्या दिवसातली खेळवली जाईल। दोनही संघाच्या कर्णधारांनी सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यावी। जाऊया मैदानावरती, ज्या ठिकाणी सामना आपण पाहणार आहोत। दोन बलाढ्य संघांमध्ये किनवली वर्सेस खेवारी सामना सुरू होतोय। किनवली संघाचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात, दोन तिन्हीचे फलंदाज, दोन सलामीवीर खेवारी संघाकडून फलंदाजीसाठी मैदानात आपण पाहतोय। संजय आणि गणेश दोन नावाजलेले फलंदाज या ठिकाणी मैदानाचा ताबा घेऊन खेळपट्टीवर तैनात झालेले आपण पाहतोय। सामना सुरू होतोय। पंचांचा थोड्याच वेळात इशारा येईल, सामन्याला सुरुवात होईल आणि आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत एक अप्रतिम सामना, एक अद्वितीय सामना, एक ट्रेमेंडस सामना आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत। मित्रांनो, दोनही संघांसाठी हे मैदान जे काय खुलं आहे, चांगले खेळा। सामना सुरू होतोय, पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले गेम ऑन। समालोचन कक्षामधून दोनही संघांना असतील शुभेच्छा। मित्रांनो, चांगले खेळा, खेळून असं दाखवा। सुंदर चेंडू टाकला होता, ओव्हरपी स्वरूपाचा चेंडू, तितका चांगला फटका पाहायला मिळाला स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये। एक धाव त्या ठिकाणी घेण्यात यश मिळतंय फलंदाजाला। फलंदाज आपलं स्वतःचं खातं खोलतोय, फलंदाज आपल्या संघाचं खातं खोलतोय। धावसंख्या 1 न हळूवार पुढे जाताना पाहायला मिळते। धाव संख्येचा श्री गणेशा होतोय खेवारी संघासाठी। फलंदाज गणेशच्या बॅटमधून आपण एक धाव पाहिली। संजय प्रथमच फलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडवर फलंदाजी करताना पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्कवर अरुणचा हा चेंडू, फुल डोस चेंडू, त्याचा पूर्णपणे समाचार घेतोय। ताकदीचा वापर, फलंदाज संजयच्या माध्यमातून चौकार पाहिला। डीजे ऑपरेटरांना संधी मिळाली, त्यांच्या माध्यमातून सुंदर संगीत आपण या ठिकाणी ऐकलं। शिवरायांचं अभिमान गीत आपण ऐकलं। तितकाच या ठिकाणी चांगला चेंडू तदनंतर टाकला गेला, पूर्णपणे निर्धाव स्वरूपाचा चेंडूची सांगता होते। बॉलिंग मार्कवर अरुण गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी सुंदर गोलंदाजी करतोय। धावसंख्या झाली आहे 5। अरुणचा हा चेंडू आता मात्र थोडासा स्वैर पाहायला मिळाला, ऑफस्टिकच्या थोडासा जास्त बाहेर जातोय चेंडू। पंचाला पंच चेंडूला या ठिकाणी स्वैर घोषित करतायत। अवांतर धावसंख्येत भर पडतीये, धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल 6 धावा। बिनगडी बाद 6। अभ्यास पूर्ण सुरुवात करताना फलंदाज खेवारी संघाचे। हा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकले गेला चेंडू, इनस्विंगर स्वरूपाचा चेंडू, टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये आला, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज आणि धावसंख्या त्या ठिकाणी पूर्ण विराम लागताना पाहायला मिळतोय। धावसंख्या तिथं स्थिरावलेली पाहायला मिळेल 6 धावा बिनगड्याच्या मोबदल्यात। अरुण हा एक चांगला गोलंदाज आहे, आपण त्याची शैली पाहतोय। 4-5 पावलांचा रणअप घेतोय, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकतोय, फलंदाज बीट होतोय। त्या ठिकाणी थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, फलंदाज दोघेही या ठिकाणी कन्फ्यूज होताना पाहायला मिळाले आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला गडी बाद होतोय। गणेशच्या रूपाने पहिला धक्का बसतोय, पहिला गडी बाद होतोय, पहिला धक्का बसतोय खेवारी संघाला। गणेश बॅक टू द पॅव्हेलियन। गणेश बाद होतोय, गणेशची जागा भरून काढण्यासाठी मैदानात फलंदाज जातोय। डाव्या हाताचा फलंदाज नरेश, अप्रतिम गोलंदाजी अरुणच्या माध्यमातून आपण पाहतोय। धावसंख्या स्थिरावलेली आहे 6 धावांवरती, पहिला गडी बाद होतोय खेवारी संघाचा। आपण पाहतोय या ठिकाणी एक द्वंद्व, दोन उभय संघांमध्ये या ठिकाणी समोरासमोर 2 हात करताना खेवारी संघाचे फलंदाज थोडीशी सावध सुरुवात करण्याच्या नादामध्ये डिफेन्सिव्ह खेळ करत गेले।
थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतो, हा फटका फसलाय, चेंडू त्या ठिकाणी हवेमध्ये एक क्षेत्ररक्षक झेलच्या खाली सुंदररित्या झेल टिपला जातोय, हा पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज नरेश साखे। दुसरा झटका मैदानावरती लागताना पाहायला मिळतोय, नरेश तंबूच्या आश्रयाला परत। नरेश जसा आतमध्ये गेला त्याच पावलांनी परत येताना पाहायला मिळतोय, दुसरा झटका मिळतोय या ठिकाणी खेवारी संघाला, दुसरा गडी बाद होतोय, धावसंख्या मात्र तिथं स्थिरावलेली। पहिलं षटक निर्धारित संपलं, या ठिकाणी अरुणच्या माध्यमातून या ठिकाणी पहिलं षटक फेकलं गेलं, निव्वळ 6 धावांवरती या ठिकाणी स्लॉगचं षटक खेळण्यात यश मिळतंय खेवारी संघाला, त्या बदल्यामध्ये 2 गडी आपले गमावले। आता दुसरं वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन किनवली संघाकडनं गोलंदाजी येतोय मंगेश, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय किनवली संघाकडनं। आपण सातत्यानं गेले कित्येक वर्ष या किनवली संघाला खेळताना पाहतोय, अनेक मैदान आपल्या खेळीच्या बळावरती, आपल्या खेळीच्या जोरावरती, आपल्या कौशल्यावरती नावाजलेले हे फलंदाज तसेच क्षेत्ररक्षक तसेच या ठिकाणी गोलंदाज आपण किनवलीच्या संघात गेले कित्येक वर्ष पाहतोय। आपण पाहू शकाल यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये स्वतः पिंटू शहा यांना कित्येक वर्ष आपल्या संघाची किनवली क्रिकेटची गेले 20 वर्ष जवळ सेवा करणारा हा खेळाडू आपण पुन्हा एकदा मैदानावरती खेळताना पाहतोय। जाऊया मैदानावरती गोलंदाजीसाठी मंगेश, उजव्या हाताचा हा गोलंदाज, एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज तैनात राईट हँड ओव्हर द विकेट करताना, हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टप्पा घालला, पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने निघतोय फलंदाज, पूर्णपणे बीट होतोय। केवारी संघाचे फलंदाज काहीशे अडचणीत सापडलेले पाहायला मिळतात, काय मारा जसे काय तोफेचे गोळे निघावेत इतक्या वेगाने गोलंदाजी होते, गोलंदाज वेगावरती स्वार होते आणि अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन करतायत आपल्या संघासाठी। उंचपुरा हा गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतोय, उजव्या हाताने गोलंदाजी करताना पहिला चेंडू टाकला निर्धाव स्वरूपाचा चेंडू, यष्टीरक्षक पिंटू शहा यांना आपण पाहतोय अगदी यष्ट्यांच्या जवळ उभे, फलंदाजाला चान्स मिळत नाही, या ठिकाणी थोडासा टॅप केलेला फटका पाहायला मिळतोय। एक धावेसाठी एक धाव घेताना चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं, एकच धावेवर समाधान मानावं लागतंय फलंदाजांना। धावसंख्या हळूवाररित्या या ठिकाणी संजीवनी मिळाली, थोडीशी पुढे जाताना पाहायला मिळेल 7 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यात 7, खूप काही सावध अभ्यासपूर्ण आणि सावकाश सुरुवात करताना पाहायला मिळतो खेवारीचा संघ। त्यांच्या डोक्यात लक्ष असेल मित्रांनो, निर्धारित षटकांचे जे काही खेळ होतोय याच्यामध्ये एक एक चेंडू खूप मोलाचा असतोय, गोल्डन चेंडू म्हटला जातोय, प्रत्येक चेंडू जो काही निर्धाव जाईल तो सुंदर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होताना आपण पाहतोय मंगेशचा हा चेंडू आता पुन्हा एकदा स्ट्राइक वरती असतील, आणि उजव्या हाताचा हा फलंदाज खिळवून ठेवलाय, पायाला बेड्या ठोकल्यासारखा फलंदाज जागेवरून स्लाइस करतोय, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय, थोडासा फंबलिंग त्या ठिकाणी डीपला पाहायला मिळतंय, एक धावेच्या ठिकाणी समाधान मानावं लागलं असतं, त्याच ठिकाणी 2 धावांचं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतंय। किनवली संघाकडनं चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना या ठिकाणी थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, एक धावेचं नुकसान मात्र त्यांना आता भोगावं लागणार आहे। यष्टीरक्षक पिंटू शहा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतात, अप्रतिम गोलंदाजी मंगेशच्या माध्यमातून आपण पाहतोय, ज्याच्या उजव्या हाताच्या गोलंदाजीने या ठिकाणी कमाल चालू केली आहे, खेवारी संघाच्या फलंदाजांच्या पायात अक्षरशः बेडा ठोकण्यात यशस्वी। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तैनात मंगेश, हा चेंडू पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा पाहायला मिळाला, पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी, गोल्डन डिलिव्हरी, व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग। केवळ 2 धावा देण्यात या ठिकाणी समाधान मानतोय, आपली गोलंदाजी टिचून करतोय, या ठिकाणी हा गोलंदाज महागडा ठरतोय या खेवारी संघासाठी, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन। हा गोलंदाज चांगला फटका मारलाय, पाहूया चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक धावतायत, तत्पूर्वी नो मॅन लँड मध्ये या ठिकाणी लँड झाल्यानंतर 2 धावा घेण्यात यश मिळते फलंदाजांना, 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल, धावसंख्या पोहोचली 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा। पहा किती सावध सुरुवात करताना पाहायला मिळत आहे, यष्टीरक्षक पिंटू शहा सगळ्या यष्ट्यांना चिटकून त्या ठिकाणी उभा आहे, फलंदाज पूर्णपणे या ठिकाणी जखडून ठेवण्यात यश मिळतंय आणि अप्रतिम स्वरूपाचं या ठिकाणी प्रदर्शन आपण किनवली संघाच्या मार्फत पाहतोय। सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, सुंदर फटका, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू येते, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो, एकच धावेवर पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल, धावसंख्या हळूवाररित्या पुन्हा एकदा पुढे सरकताना पाहायला मिळेल,
11 धावा, 2 गडी बाद 11. पंच घोषित करतायत दुसरं षटक या ठिकाणी संपलं. 2 षटक निर्धारित या ठिकाणी समाप्त होत आहेत. 2 षटकांअखेर अप्रतिम गोलंदाजी आपण मैदानावरती पाहिली. फक्त 11 धावा या ठिकाणी खर्च केल्यात आणि 2 गडी बाद करण्यात यश मिळतंय. किनवली संघाला कौतुक करावं तितकं थोडं या गोलंदाजांचं. आपला अनुभव, आपला अभ्यास, आपलं कौशल्य या ठिकाणी पणास लावून अगदी क्रिकेट खेळताना दोनही आघाड्यांवरती क्षेत्ररक्षण असो किंवा या ठिकाणी गोलंदाजी असो, यष्टी रक्षण असो, अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आपण पाहतोय. आयोजकांची ही जी काही मेहनत आहे, शांताराजा मंडळाच्या या काही सर्व कार्यकर्त्यांनी जे काही स्वप्नवत मैदान आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध केलं, त्यांच्या प्रयत्नांना, त्यांच्या अपेक्षांना अगदी न्याय देणारा खेळ आपण मैदानावरती पाहतोय किनवली संघाकडनं. आपल्या बाजूचाच हा संघ आहे. आपण कित्येक वर्ष या संघाला खेळताना पाहिलंय. गोलंदाजी मार्कवर आपल्या भाट्यातला तिसरा सेनानी या ठिकाणी बाहेर काढतोय फलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू नयन हा गोलंदाज ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. हा चेंडू बॅटची एज घेतोय, पंच त्याला नो घोषित करताय. या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचा चेंडू टाकला गेला. पंच इकारे सर आपले ऑफिशियल पंच या ठिकाणी घोषित करतायत फ्री हिट असणार आहे. इकारे सर आम्हाला घोषित करतायत नो चेंडू आणि एक सिंगल अशा पद्धतीनं. एक धावली, 2 धावांनी धावला पुढे सरकताना पाहायला मिळेल. हा चेंडू लो फुलटत होता. फायनलच्या दिशेने आपण पाहतोय त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. सुंदर त्या ठिकाणी फेकी सुद्धा पाहायला मिळाली. पिंटू शहा एकट्यांना लागून चेंडू कलेक्ट करतायत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. फलंदाज केवारी संघाचे या ठिकाणी हळूवार पुढे जाताना पाहायला मिळते. 14 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. गोलंदाजी मार्कवर नयनचा हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याच्या नादामध्ये थोडासा मिस टाइम स्ट्रोक होता, परंतु फंबलिंग क्षेत्ररक्षकाकडनं पाहायला मिळतंय. बाउंड्रीच्या दिशेनं थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. चेंडू फुटबॉलच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी खेळला गेला. चेंडूला पाय लावला गेला. पाय लागता चेंडू सीमा पार झाला. हा येतोय अगदी संघर्षाचा नाद करणारा फलंदाज संजयच्या बॅट मधून येतोय एक संघर्षमय चौकार. बीज संयोजन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अल्यानी गावचे सुपुत्र भरत गुंड या ठिकाणी डीजेचं चांगलं संयोजन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देताना आभार असेल. आमच्या आवाजाची सातत्याने त्यांच्या माध्यमातून काळजी घेतली जाते. गेले सामना सुरू झाल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत समालोचकांचं जे काही आवाज या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातंय. मी युट्यूबच्या ऑपरेटरांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानेल. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण जगभर ही स्पर्धा आपण पाहतोय. भगवा चषक 2021 थरार पाहतोय मैदानावरती. एक लो स्कोरिंग मॅच आपण पाहणार असं वाटतंय. फलंदाज खेवारीचे या ठिकाणी थोडेसे डगमगताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजीचा भार सांभाळताना या ठिकाणी थोडेसे बॅकफुटवर येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. 19 धावा. 30 षटक प्रगतीपथावर असताना नयन आपलं गोलंदाजीतलं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 30 षटक घेऊन गोलंदाजी करताना आपण पाहतोय. मैदानावरती अप्रतिम कामगिरी. किनवली संघाचं करावं तितकं कौतुक थोडं अगदी लो स्कोरिंग मॅच मध्ये कन्वर्ट करताना सामन्याला अप्रतिम यष्टी रक्षण अप्रतिम त्या ठिकाणी कर्णधाराचं स्वरूप आपण पाहतोय पिंटू शाह यांच्या माध्यमातून. हा चेंडू टॅप करण्याच्या नादामध्ये क्लिअर करण्यात यश मिळतंय. एक धाव मिळते. पिंटू शाह स्वतः यष्टी रक्षण सोडून त्या ठिकाणी चेंडूवर धावतायत. चेंडू पकडतायत. एक धावेवर समाधान मानावं लागतंय. 20 धावा धाव फलकावर आपण अंकित झालेल्या पाहतोय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. मला वाटतंय षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्क वरती नयनला आपण पाहतोय. उजव्या हाताचा हा गोलंदाज ओव्हर द विकेट टाकताना पाहूया फलंदाज काय करतील आपल्या संघासाठी. पायात बेड्या घातल्या आहेत. फुटकॉरचा वापर नाही तरी पण चेंडू चांगल्या रीतीने खेळला गेलाय. लॉंग ऑन बाउंड्री वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूला अडवतायत. अप्रतिम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुंदर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून ज्या धावा 4 होणार होते त्याला अडवण्यात यश मिळतंय आणि 2 धावांमध्ये त्याला कन्वर्ट केलं जातंय. 2 धावांनी धाव पुढे जाताना पाहायला मिळेल. धाव संख्या होती 22. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपण मैदानावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. व्हेरी गुड बॉलिंग. ट्रेमेंडस बॉलिंग.
नयनचा हा चेंडू बॅटच्या आउटसाइड येतो, स्लिप मध्ये त्या ठिकाणी झेप मारून चेंडू पकडण्याचा प्रयत्न, परंतु झेल या ठिकाणी सुटतोय. फलंदाजाला मिळतंय जीवदान मित्रांनो. कॅचेस विन, षटक संपतंय. मैदानावरती पाणी पाठवायचं. आपण समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत मुगाव गावचं एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व अनिलजी केरू विषय ज्यांच्या माध्यमातून बॉलचं या ठिकाणी आयोजन केलं गेलं सामन्यासाठी बॉलची या ठिकाणी सेवा पुरविली गेली. मी आयोजन कमिटीचे सभासद तुकारामजी विषय यांना विनंती करेल की दादांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे, यथोचित स्वागत करायचंय, सत्कार करायचा आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात या ठिकाणी आपल्या माध्यमातून व्यासपीठाची शोभा वाढविली. पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी सामना चालू आहे. धावसंख्या झाली आहे 22, 3 षटक या ठिकाणी संपली. ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानात पाहतोय. व्यूवरत्न पिंटू शहा यांची पाहिली. गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर कसं खेळलं जातं याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळतं. पिंटू शहा कर्णधार कसा असावा, कर्णधार असावा महेंद्रसिंग धोनी सारखा, ज्याने अवघ्या बुद्धीच्या जोरावरती स्वतः फलंदाजीसाठी 7व्या कधी 8व्या कधी 9व्या क्रमांकावर फलंदाजी केली, परंतु आपल्या संघाला जगज्जेता बनवलं. त्या पद्धतीचा कर्णधार असावा. अगदी त्याच्या कर्णधार पदाला, भारताच्या कर्णधार पदाचं या कर्णधाराचं या ठिकाणी आदर्श घेऊन कर्णधार पदाची भूमिका या ठिकाणी पार पाडताना पाहायला मिळते. पिंटू शहा सुंदर फलंदाज, सुंदर या ठिकाणी गोलंदाजी करण्यात पाठा येत असले गोलंदाज त्यांच्याकडे सुंदर गोलंदाजी करून घेतली. क्षेत्ररक्षकांच्याकडनं सुंदर क्षेत्ररक्षण करून घेतलं आणि आपल्या संघाला एक बलाढ्य स्थितीमध्ये नेऊन पोहोचवण्यात यश मिळतं. पिंटू शहाला दरम्यान पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती. 14 षटक वैयक्तिक पहिला आणि सांघिक 14 षटक या ठिकाणी घेऊन गोलंदाज गुजरातचा कल्पेश, हा चेंडू ऑफस्टिकचा थोडासा बाहेर होता, थोडेसे त्या ठिकाणी यष्टीरक्षक फंबल होता. चेंडू थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने येताना पाहायला मिळाला. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. एक धावेने धावफलकाला थोडीशी संजीवनी मिळेल. धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्या होती 23, 2 बाद 23. थोडीशी अजूनही सावध सुरुवात, मोठे फटके खेळावे लागतील आपल्याला जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. दरम्यान पुन्हा एकदा स्लाइस करण्याच्या नादात फलंदाज बीट होतोय. चेंडू सरळ जाऊन विसावतोय पिंटू शहा यांच्या हातामध्ये. धावसंख्येला पूर्णविराम आणि पूर्णविरामच पाहायला मिळतोय. अप्रतिम व्यूह रचना पिंटू शहा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण, तितकंच चांगलं यष्टीरक्षण काही त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. किनवलीच्या संघाचं करावं तेवढं कौतुक या ठिकाणी थोडं अप्रतिम या ठिकाणी ट्रेमेंडस क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. कल्पेचा चेंडू वर विकेट येताना हा चेंडू मात्र याचा पुरेपूर समाचार घेतलाय. हा प्रकार चेंडूला ताकदीचा वापर केला गेला. अप्रतिम, ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देणारा आपण या ठिकाणी गीत पाहिलं. अप्रतिम डीजे मास्टर यांचं कर्तृत्व आपण पाहतोय. जाऊया मैदानावरती. संजय वैयक्तिक 21 धावांवरती फलंदाजी करताना या ठिकाणी आता मात्र बीट होते. खोलवर टप्प्याचा चेंडू पायावर येऊन आदळतोय. चेंडूला त्या ठिकाणी गली मधला क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सुंदर त्या ठिकाणी खेळली किनवली संघाच्या माध्यमातून. धावसंख्या झाली 30. 4थं षटक आणि निर्धारित शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना कल्पेश गोलंदाजीचा भार सांभाळतील. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपणही पाहतोय. 4 चेंडू हाताळले, केवळ 6-8 धावा देण्यात यश मिळतंय. हा चेंडू सुंदर फटका धावफलकाच्या दिशेने जातोय. चेंडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून येतोय. चेंडू अडवतोय, कॅच पकडतोय. त्या ठिकाणी होतोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज अनिलचा खेळ. पुन्हा एकदा झटका मिळताना पाहायला मिळतोय. 3रा झटका बसला मैदानावरती केवारी संघाला. मला वाटतंय 3रा झटका बसल्यानंतर धावसंख्या या ठिकाणी 30 धावा पूर्णविराम या ठिकाणी धावसंख्येला मिळालेला पाहायला मिळतोय. 30 धावा या ठिकाणी पाहतोय. 3रा गडी बाद होतोय. संजय बॅक टू द पॅव्हिलियन.
मी काऊ कॉर्नरच्या या क्षेत्राची तुम्हाला एक आठवण करून देईल की काऊ कॉर्नर क्षेत्र म्हणजे नक्की कुठलं क्षेत्र. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये जी काही जागा शिल्लक असते, ज्या ठिकाणी इंग्लिश कॉमेंटेटर ट्रॅव्हल्स बेली यांनी एक शब्द वापरला की जो क्षेत्र सदैव खाली असायचं तिथं क्षेत्ररक्षक नसतात. सुंदर चेंडू टाकला गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अवेलेबल नसतात, त्या ठिकाणी त्या क्षेत्राला त्यांना बोलण्याच्या ओघामध्ये काऊ कॉर्नर म्हटलं गेलं. त्या दिवसापासून त्या क्षेत्राला काऊ कॉर्नर या ठिकाणी संबोधलं जाऊ लागलं. अप्रतिम खेळ आपण मैदानावरती पाहिला किनवली संघाच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन केलं, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन केलं. एक चांगलं या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवलंय. धाव संख्या 31 धावा, 30 धावा आणि निर्धारित 4 षटकांमध्ये 31 धावांचं लक्ष असेल. फलंदाजी करताना किनवली संघापुढे काहीसं सोपं लक्ष आपण या ठिकाणी म्हणूया. मैदान चौफेर सजलेलं मैदान पाहतोय. चारही बाजूला या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी चाललेली ही स्पर्धा. निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण पाहतोय चौफेर या ठिकाणी मैदान पाहतोय, जिथे 11 क्षेत्ररक्षकही कमी पडताना पाहायला मिळत आहेत. आम्ही स्वतः यापूर्वी या सामन्यामध्ये खेळलो. मैदानाची त्या ठिकाणी आम्ही थोडीशी पाहणी सुद्धा काल घेऊन केली होती. संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडीशी खेळपट्टी हळू खेळताना आपल्याला पाहायला मिळते, थोडीशी स्लो खेळताना पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये जसा ऊन पडतं तसं खेळ बहरत जातो. फलंदाजांसाठी या ठिकाणी खेळपट्टी चांगल्या स्वरूपाची होताना पाहायला मिळते. या ठिकाणी आमचे क्वालिफाईड पंच इकारे सर आणि दोनही क्वालिफाईड पंच अप्रतिमरित्या या ठिकाणी पंच या ठिकाणी मैदानावरती आपण पाहतोय. धावफलकावरती अंकित झाल्यात 31 धावांचं लक्ष असणार आहे किनवली संघापुढे. केवारी संघ आपल्या क्षेत्ररक्षणाचा ताबा घेताना, मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळतील. 31 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातात की या ठिकाणी यश मिळतंय केवारी संघाला. या ठिकाणी डिफेंड करण्यासाठी मैदानावरती सामना रंगणार आहे दोन संघांमध्ये. आपण पाहूयात या 31 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातात की या ठिकाणी डिफेंड करण्यात यश मिळते किनवली संघाला. यापुढचं धावतं समालोचन करण्यासाठी मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करेल अल्लानी गावचा गोड आवाज यांच्या माध्यमातून गेले कित्येक स्पर्धा आपण गेले कित्येक समालोचन कक्ष आपण गेले कित्येक आपण मंच या ठिकाणी सस्ताना पाहायला मिळेल. ज्यांच्या गोड आवाजातून शिवचरित्राची या ठिकाणी उधळण अखंडित होत असते. विकी गाडे सरांना मी विनंती करेल की समालोचन कक्षामध्ये आपली जागा आपण या ठिकाणी घ्यावी आणि यापुढील समालोचनाची साथ आम्हाला आपल्या माध्यमातून जशी आपल्या पहिल्या दिवसापासून लाभतीये त्याच पद्धतीने लाभावी अशी मी विनंती करेल. विकी खाडे सर कुठे असतील तर त्यांनी त्वरित समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. किनवली संघाला आपण फलंदाजी करताना पाहू. 31 धावांचं निर्धारित लक्ष असणार आहे किनवली संघापुढे. मित्रांनो सामना जरूर अवघड आहे केवारी संघासाठी, परंतु मित्रांनो मी आपल्या सर्वांना समालोचन कक्षातून शुभेच्छा देईल. दोनही फलंदाज मैदानावर जाताना आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती दोन बिनीची जोडी अर्थातच पिंटू शहा आणि महेश हे दोन फलंदाज मैदानावरती फलंदाजीचा ताबा घेतील. आपण पाहूयात मैदानावरती काय घडेल काय बिघडेल. 31 धावांचं लक्ष घेऊन स्वतः पिंटू शहा फलंदाजीची धुरा खांद्यावर घेऊन जाताना मैदानामध्ये आपण पाहतोय. दोन बिनीची जोडी या ठिकाणी एक सलामीवीर नावाजलेली सलामीवीर जोडी आपण मैदानावरती पाहूया, ज्यांचा खेळ ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू. गोलंदाजीचा मार्ग सांभाळतील मयूर. सामना दोनही संघांसाठी ऑन आहे. केवारी संघ थोडासा बॅकफुटवर जरी पाहायला मिळत असला तरी पण मित्रांनो पर्वतातून निघणारी नदी कधी समुद्राला विचारत
लक्षात नाही मित्रांनो किती दूर आहे रस्त्यात असणारे जेवढे काही अडथळे असतील ते पार करत करत जेवढ्या संकटांना तोंड देता येईल तेवढी देत ती समुद्राला अखेर जाऊन मिळते. नदीसारखं आपणास लढावं लागेल, झगडावं लागेल. दोनही संघांना शुभेच्छा असतील. आपला खेळ बहरून दाखवा, अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करा. आपला विजय मात्र नक्कीच या ठिकाणी आपले पायाचं चुंबन घेतल्याशिवाय राहणार नाही. सुंदर या ठिकाणी खेळाचं आयोजन, सुंदर नियोजन. मैदानावरती आपण पुन्हा एकदा जाऊया. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू मयूर याला. धन्यवाद. पुढचा चेंडू पहिल्या तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू वाईड चेंडू मिळतोय. आता मात्र धावसंख्या होतीये 26. 5 धावांची आवश्यकता आहे. हो, चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने महेशच्या बॅट मधनं लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अलॉंग द गार्बेज जातोय. सिंगल मिळतीये. 4 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 11 चेंडूंमध्ये विजयाच्या उंबरठ्यावर आहे किनवली संघ. गोलंदाज या ठिकाणी तुकाराम गोलंदाजी करतोय. टॅप शॉट ऑफसाईडच्या दिशेने सर्कल मध्ये सुरक्षित रक्षण केलं जात आहे. 3 धावांची आवश्यकता आहे. सिंगल मिळतीये. 2 चेंडू झालेले या षटकातील. धावसंख्या होते 27. 28 धावा. महेशसाठी 500 रुपयाचं बक्षीस झाले षटकारासाठी. चौकार आणि विजयाचा चौकार. कॉंग्रॅच्युलेशन किनवली संघ. कौतुक असलेल्या 2 फलंदाजांचं. नॉट आउट अभेद्य पार्टनरशिप. 30 धावा चेस करतायत. उत्कृष्ट फलंदाजी. मॅन ऑफ द मॅच पिंटू शहा. मॅन ऑफ